आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। भारतीय हवामान खात्याने यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे। देशात सरासरीच्या 105% पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय। यंदा मान्सूनवरती अल निनोचा धोका किंवा प्रभाव नसल्याने देशात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता आहे। देशात 1971 ते 2020 च्या तुलनेत सरासरी 87% पाऊस पडतो, त्यात यंदा 5% वाढ होण्याची शक्यता आहे। लडाख, ईशान्य भारत आणि तामिळनाडू वगळता देशाच्या अन्य भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे। मान्सूनचा हा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जाईल। यापुढची बातमी सांगलीतनं आहे। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर सोमवारी रात्री कुत्र्यानं हल्ला केला। संभाजी भिडेंच्या पायाचा कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालय गाठावं लागलं आणि या घटनेनंतर सांगली पालिकेनं आता गल्ल्या गल्ल्यांमधले भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुद्धा हाती घेतली आहे। सांगलीच्या माळी गल्लीत कुत्र्यांना पकडण्यासाठी सुरू असलेली पालिकेची पळापळ। मोकाट कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी सकाळपासूनच पालिकेचं पथक कामाला लागलं। आता इतक्या तत्परतेनं पालिकेनं ही मोहीम हाती घेण्याचं कारण आहेत संभाजी भिडे गुरुजी। कारण सोमवारी रात्री एका कार्यक्रमावरनं परतत असताना भिडे गुरुजींवरती भटक्या कुत्र्यानं हल्ला करून त्यांचा करकचून चावा घेतला। त्यामुळे संभाजी भिडेंना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं गेलं। या घटनेनंतर पालिकेनं कुत्र्यांची धरपकड सुरू केली। ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या 2 डॉग व्हॅन युनिट्स आहेत, तर डॉग व्हॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत। त्याचं झालं असं की सोमवारी रात्री संभाजी भिडे एका धारकऱ्याच्या घरी भोजन करून परतत होते। रात्री 11च्या दरम्यान माळी गल्ली परिसरातनं जाताना त्यांच्यावर अचानक कुत्र्यानं हल्ला केला। या कुत्र्यानं संभाजी भिडे यांच्या पायाचा करकचून चावा घेतला। या सगळ्या घटनाक्रमावरती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या शहरात कुत्रे खूप वाढले। आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचं म्हणजे कार्य करण्याची पद्धत चांगली आहे। काय ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं। आपण तसं म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे। या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे। भटक्या कुत्र्यांची समस्या सगळीकडेच भेडसावते। विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांवरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या। त्यामुळेच अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। आता संभाजी भिडेंनाही कुत्रा चावल्यानं भटक्या कुत्र्यांचा हा विषय पुन्हा चर्चेत आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।